इथं मस्त आपण आता गावरान पानं घेतलेत आळूची, एकदम स्वच्छ धुवून घेतलेत. बघू शकता इथं काही छोटी काही मोठी पानं. इथं ताजी ताजी आणलीत तोडून आता मस्त. आता हे कशी बनवायची आपण बघून, साधे आणि सोप्या पद्धती एकदम अशी. आणि आपण अशी तव्यात फ्राय करणार आहे, तळून घेणार नाही आहे. आता एक वाटी मी बेसन घेतलं आहे. थोडासा ओवा घ्यायचा आणि चांगला चोळून घ्यायचा हातावरती. इथे थोडीशी अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची. लाल तिखट टाकून घ्यायचं 1 चमचा. थोडंसं मीठ टाकायचं. थोडं थोडं पाणी करत चांगलं मिक्स करून घ्यायचं. लय पण पातळ लय पण घट्ट नाही, मध्यमच ठेवायचं सैलसर. वडील लावताना आपण असं मध्यमच लावणार, लय पातळ लावायचं नाही, म्हणजे ते बाहेर येतं सगळं मिश्रण. त्यामुळे एकदम मध्यमच करून घ्यायचं बेसन पीठ, वडील लागण असं. खूप छान होतात असं लोखंडाच्या तव्यात करायचं, खूप छान लागते टेस्ट एकदम वडीची. अशीच लागते, चेंज होत नाही आहे अशी टेस्ट आळूच्या वडीची. नक्की करून बघा ह्या पद्धतीने. बघा असं पीठ करून घेतलं आहे मी. इथं आता मी एक एक पान लावून घेतलं. ते मी उलटं पान करून घेतलं आहे. आणि थोडं थोडं करून असे पानं लावून घ्यायची आपण. पातळ पातळच लावायचं, लय दाटसर नाही लावायचं. एक एकच पानाची घडी घालायची. बघू शकता इथं आता मस्त चांगली अशी घडी घालून घ्यायची. अशी घडी घालून घ्यायची मस्त. छान लागतात अशा वड्या, नक्की करून बघा. तर मी सगळे लावून घेते इथं.